साई संस्थानच्या 3 कर्मचाऱ्यांवर पहाटे ड्युटीला जात असताना चाकू हल्ला झाला। या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे। तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करण्यात आला। दरम्यान एक संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला। शिर्डीतील दुहेरी हत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले। मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। आरोपींच्या अटकेसाठी शिर्डीकरांनी आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांसोबत देखील बाचाबाची केली। दुसरीकडे सुजय विखे पाटील हे आंदोलनस्थळी दाखल झाले। त्यांनी नातेवाईकांची भेट घेतली। उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या पोलिसांवरती कारवाई होणार असं आश्वासन सुजय विखेंनी ग्रामस्थांना दिलं। नाशिकमध्ये 2027 ला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकारने आतापासूनच तयारी सुरू केली आहे। कुंभमेळ्यासाठी 400 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे। तर प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। गरज पडल्यास मेरीची 100 एकर अधिकची जागा देखील घेतली जाणार आहे। शिवसेनेचे मंत्री मुंबईत जनता दरबार घेणार आहेत। बाळासाहेब भवनात जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं। सोमवार ते बुधवार सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंत्री नागरिकांच्या समस्या जाणून घेतील। रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना ठाकरे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेंच्या पक्षात प्रवेश केलाय। आमदार किरण सामंतांच्या उपस्थितीत हा जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 13 फेब्रुवारीला नाशिक शहरात आभार दौरा होणार आहे अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली। या दौऱ्यादरम्यान अनेकांचे शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहेत असा दावा भुसेंनी केलाय। आम्ही सर्व एक आहोत, आमच्यात कोणतीही गटबाजी नाही अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। पंतप्रधान मोदींना अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था जगात 14व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली असं प्रत्युत्तर खासदार नारायण राणेंनी संजय राऊतांना दिलं। तर राऊतांच्या टीकेची दखल घेऊ नये असा टोलाही त्यांनी लगावलाय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत। भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्यात येते। यासोबत कार्यकर्त्यांना मारहाण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। वसईमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक यांच्यासह 4 जणांना बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात या माजी नगरसेवकानं तक्रार केली होती। त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी माजी नगरसेवकानं व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती। नाशिकच्या मनमाडमध्ये 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान किशोर किशोरी कबड्डी चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे। या स्पर्धेतून निवडलेले संघ काश्मीरमधील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला 55 दिवस पूर्ण झालेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाही। त्याचा शोध पोलीस याडीची पथकं घेत आहेत, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागलेला नाहीये। देशमुख हत्येनंतर बीड पोलीस अलर्ट मोडवर आहेत। महिन्याभरात 671 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। या कारवाईत 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक सतर्क झालेत। सांगलीतील घोटाळा प्रकरणी वाल्मिक कराडची चौकशी करा अशी मागणी सांगली स्वाभिमानी स्वराज सेनेनं केली आहे। स्वराज सेनेनं पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे ही मागणी केली आणि चौकशी न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। कृष्णा आंधळे यानं पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे। सांगली पोलिसांनी विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी 3 अटक केली आहे। ड्रग्ज कारखान्यासाठी पैसे पुरवणारा, ड्रग्ज बनवणारा आणि ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांचा यात समावेश आहे। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एका प्रवासी वृद्ध महिलेच्या पाकिटातून 10,000 रुपयांसह 12 लाखांचे दागिने चोरट्यानं लंपास केले होते।
1 जानेवारीला महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती। या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अकोल्यातील मूर्तिजापुरात उभी असलेली दुचाकी चोरट्यानं लंपास केली आहे। चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। मुंबईतील वांद्रे टर्मिनसमधील एक्सप्रेसमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रिकाम्या ट्रेनमध्ये महिला झोपलेली असताना हमालाकडून बलात्कार करण्यात आला। आरोपी हमालाला पोलिसांनी अटक केली आहे। धाराशिवमधील तांदुळवाडी गाव चेटकीन जादूटोण्याच्या भीतीनं गावकरी धास्तावले। बचत गटाचे घेतलेले पैसे हडपण्यासाठी काळ्या जादूची अफवा पसरवली जाते। बचत गटाचे पैसे मागायला गेल्यावर काळ्या जादूची भीती दाखवण्यात आली आहे। महिलांच्या घरात लिंबू सुया राख टाकण्याचे खळबळजनक प्रकारही समोर आले। गोंदियातील दाभणा गावात 2 भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला। या दोघांची वय 13 वर्ष होती। या दोघांनाही पोहता येत नसल्यानं खोल पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। सोलापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। मुलीला त्रास देणाऱ्या वेणुगोपाल विटकर या तरुणावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला अनेक वेळा समज दिली होती। त्यानंतर त्रास देणं सुरूच असल्यानं मुलीनं आत्महत्या केली। अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे अनधिकृत गाळे उभारण्यात आले, तरीही अंबरनाथ पालिकेने या गाळ्यांवर कारवाई केली नाहीये। त्यामुळे अधिकाऱ्यांचे या भूमाफियांशी काही संबंध आहेत का असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केला। नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात भाविकांनी केलेलं दान चोरीला गेले। मंदिरातील पुरोहितानंच दान चोरल्याचं सीसीटीव्ही चित्रित झाले। या प्रकरणी पंचवटी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नाशिकमध्ये वाळू, खडी आणि लोखंडी सामानाची ट्रकमधून वाहतूक करण्यात येते। काही दिवसांपूर्वीच ट्रक आणि टेम्पोच्या अपघातात 9 जण ठार झाल्याची घटना घडली होती। तर या अपघाताला लोखंडी सळ्या कारणीभूत ठरल्या होत्या। तरीही अद्याप ही वाहतूक सुरू असल्यानं प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। अकोल्यात मालवाहू ट्रकने एका दुचाकीला धडक दिली। दुर्घटनेत 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला। ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। या दुर्घटनेत दुचाकीस्वार जखमी झालाय। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर बटाट्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली। यावेळी ट्रक चालकानं ट्रकमधून उडी मारून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या बराच वेळ रांगा लागल्या होत्या। बीएससी नर्सिंग, सामान्य परिचारिका आणि जीएनएम अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येईल। तर यंदा सीईटी परीक्षा 7 आणि 8 एप्रिलला घेण्याचं नियोजन करण्यात आलं। भांडूपमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय। या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत 5000 अर्ज दाखल झालेत। तर 1700 घरांच्या छतावर हे सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात आले। ठाणे महापालिकेचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे। यासाठी नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना पाठवण्याचं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं। अर्थसंकल्पाबाबत काही सूचना मांडायच्या असल्यास 8 फेब्रुवारीपर्यंत पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं। खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होतीये। अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली आहे। यंदा राज्यभरातील 7086 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1,09,111 जागा उपलब्ध आहेत। त्यासाठी 3 लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले। मुंबई महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागानं 3000 फाईल गहाळ केल्याचा आरोप वॉच डॉग फाउंडेशननं केलाय। याबाबत कॅगनं गंभीर दखल घेतली आहे। 15 दिवसात गहाळ फाईलींची चौकशी करा असे आदेश कॅगनं दिले। जगातील सर्वात लांब कोस्टल रोड महाराष्ट्रात तयार होणार आहे। चीनच्या कोस्टल रोडपेक्षा सर्वाधिक लांब महाराष्ट्रातला कोस्टल रोड असेल। मुंबई ते विरार असा हा कोस्टल रोड असेल। यामुळे 2 ते 2.5 तासांचं अंतर अवघ्या तासाभरात पार करता येणार आहे।
साताऱ्यातील नवीन महाबळेश्वर प्रकल्पात आणखी नव्यानं 294 गावांचा समावेश होणार आहे। त्यामुळे या प्रकल्पात एकूण 529 गावांचा समावेश असेल। पाचगणित पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं हा प्रकल्प करण्यात येतोय। मुंबई पुणे हायवेवरील वाहतूक आणखी सुरक्षित आणि गतिमान होणार आहे। हायवेची देखभाल दुरुस्ती वेळेवर व्हावी, आधुनिक टोल व्यवस्था सक्षमपणे राबवली जावी यासाठी MSRDCनं स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे संचलन देखभाल सुस्थितीत राहणार असून वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे। राज्य सरकारकडून नागपुरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी 150 कोटी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। खासदार क्रीडा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावरून उपस्थितांनी मोबाईलचे फ्लॅश लाईट लावून आभार मानले। रायगड जिल्ह्यातल्या मानिवली गावात सार्वजनिक माघी गणेशोत्सव आयोजित करण्यात आला। 5 दिवसांच्या या गणेशोत्सवामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात। हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे यांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांपासून माघी गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं।